नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत। खूप वेगळ्या पद्धतीने आणि कुठल्याही ढाबा किंवा रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी पालक पनीर आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी सांगितलेल्या टिप फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ढाबा स्टाईल पालक पनीर बनवण्यासाठी आपण इथे एक जुडी पालक घेतलेला आहे। पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण तो ब्लांच करून घेऊयात। पालक ब्लांच करून घेण्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर साखर घालणार आहोत। आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण पालक घालणार आहोत। सगळा पालक आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये आपण चिमूटभर साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे पालकाचा जो हिरवा रंग आहे तो अगदी जसाच्या तसा राहतो। तर आता सगळा पालक यामध्ये घातलेला आहे। तुम्ही पाहू शकता पाण्याला एक उकळी आलेली आहे। अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर यामधून पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे। खूप जास्त पालक आपल्याला शिजू द्यायचा नाहीये। तर गरम पाण्यातनं आता आपण या पालक काढून घेणार आहोत आणि लगेच आपल्याला तो थंड पाण्यामध्ये घालायचा आहे। अशा पद्धतीने पालक थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबते। तर आता सगळा पालक काढून आपण या थंड पाण्यामध्ये घालणार आहोत। आता पालक पूर्ण थंड झाल्यानंतर आपण तो लगेच एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत आणि आता या पालकाची आपल्याला प्युरी बनवायची आहे। सगळा पालक आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून इतकं पाणी घालणार आहोत। खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये आणि आता याची आपण प्युरी बनवून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पालकाची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण पालक पनीर बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी सर्वप्रथम आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल आपण गरम केलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे आणि आता यामध्ये आपण पनीर घालणार आहोत। एक जुडी पालकासाठी साधारण पाव किलोच्या आसपास आपण पनीर घेतलेलं आहे। तर आता हे पनीर व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर फ्राय करत असताना ते आपल्याला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्तही पनीर आपल्याला शिजवायचं नाहीये। पनीर जर जास्त शिजवलं तर ते कडक होऊ शकतं किंवा जर लो फ्लेमवर ते फ्राय केलं तरी सुद्धा ते कडक होईल। त्यासाठी हाय फ्लेमवर आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इतपत गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण हे पनीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता पनीर काढून घेतल्यानंतर सेम पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा आपण बटर आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे। आता इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 जावित्रीचा छोटासा तुकडा, त्यानंतर 2-3 दालचिनीचे छोटे तुकडे आणि 2-3 हिरव्या वेलच्या आणि 1 मसाला वेलची आपण घेतलेली आहे। आता हे सगळं आपण याचं जाडसर कुटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मसाल्याची जाडसर पूड आपण करून घेतलेली आहे आणि ती या तेलामध्ये आपण घातलेली आहे। आता या मसाल्याचा सुवास सुटेपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून इतका बारीक चिरलेला लसूण, अर्धा इंच बारीक चिरलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। लसणाचा साधारण कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण जेवढा व्यवस्थित आपण यामध्ये घालू तेवढी या पालक पनीरला खूप सुंदर टेस्ट येते। तर आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे दही घातलेलं आहे। दही आपण रात्रभर फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं। तर हे दही बांधून ठेवताना आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, बाहेर ठेवायचं नाहीये आणि दही आपल्याला आंबट घ्यायचं नाहीये।
तर आता हे दही आपण व्यवस्थित यावर परतून घेणार आहोत. साधारण रवा टेक्स्चर या दह्याला येईपर्यंत हे दही आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक कट करून घेतलेले आहे ते यामध्ये आपण घालणार आहोत. हे कांदे कट करत असताना मी ते चॉपरच्या साहाय्याने कट करून घेतलेले आहेत. आता या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे कांदे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कांदा साधारण गुलाबी कलरवर आलेला आहे. आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो घालणार आहोत. आता हा टोमॅटो सुद्धा या कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजला जावा यासाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत. तर हे कांदा आणि टोमॅटो परतून घेण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं मला इथे मीडियम फ्लेमवर लागलेले आहेत. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा चाट मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा आपण इथे जायफळची पावडर घातलेली आहे. आणि आता इथे आपण काळी मिरीची पूड घालणार आहोत. तर पाव चमचा इतकी काळी मिरीची पूड आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे मसाले सगळे व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले सुद्धा कांदा आणि टोमॅटो सोबत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित यामध्ये उतरावा यासाठी आपण इथे पाव कप गरम पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना व्यवस्थित गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि आता परत एकदा हे मसाले आणि कांदा टोमॅटो आपण परतून घेऊयात. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटोला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साधारण अर्धा चमचा कसुरी मेथी घालणार आहोत. आणि आता हे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हा मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण प्युरी घालणार आहोत. पालकाची जी प्युरी आपण मगाशी बनवून घेतली होती ती प्युरी आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता ही प्युरी पण यामध्ये मिक्स करून घेऊयात. प्युरी छान मिक्स करून झाल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला ती शिजू द्यायची आहे. तर प्युरी व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे. आणि आता हे पाणी यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता 3 ते 4 मिनिटं ही प्युरी आपण शिजू दिलेली आहे. आणि आता त्यानंतर यामध्ये आपण एक छोटा पनीरचा तुकडा किसून घालणार आहोत. साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकं पनीर आपण यामध्ये किसून घातलेलं आहे. आता हे पनीर सुद्धा यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने पनीर किसून घातल्यामुळे या पालक पनीरला खूप सुंदर टेस्ट येते. आता जे मगाशी पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ते पनीरचे तुकडे सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत. आता हे पनीरचे तुकडे यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता पनीरचे तुकडे घातल्यानंतर खूप जास्त वेळ आपल्याला हे पालक पनीर शिजवायचं नाहीये. आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून इतकं बटर घातलेलं आहे. आणि आता हे बटर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात.
आणि आता गॅस आपण बंद करूया. तर तुम्ही पाहू शकता आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. आता ते सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. तर अतिशय टेस्टी ढाबा स्टाईल पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे. हे पालक पनीर भातासोबत, पोळीसोबत, रोटीसोबत अतिशय सुंदर लागतं. आता यावर सर्विंगसाठी आपण वरून थोडंसं किसलेलं पनीर घातलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. पालक पनीरच्या खूप साऱ्या रेसिपी उपलब्ध आहेत. काही रेसिपींमध्ये कांदा टोमॅटो वापरला जातो, काहींमध्ये वापरला जात नाही. ही जी आपण रेसिपी केलेली आहे ही ढाबा स्टाईल पालक पनीरची आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.